जागर आदिशक्तीचा, नवरात्र जागर भक्तिभावाचा। नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास। समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श, अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर। बायमाणूस प्रस्तुत जागर नवदुर्गांचे या विशेष भागाचे आजचे प्रायोजक आहेत जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, खोडद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मंडळी नमस्कार। शारदीय नवरात्र उत्सवाचा आज 8वा दिवस, अश्विन शुद्ध अष्टमी, रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023। गावखेड्यापासून ते देशभरात सर्वत्र या उत्सवाची धामधूम सुरू आहे। मंडळी, नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, पण आज धकाधकीच्या जगात कुटुंबाचा मुख्य कणा असलेल्या स्त्रीचं आरोग्य मात्र बिघडताना दिसतंय। आमच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त याच स्त्री शक्तीच्या आरोग्याचा जागर आपल्या पुढे आम्ही मांडत आहोत। आज आम्ही भेटणार आहोत निसर्गावर प्रेम करणाऱ्या वनदुर्गेला। मंडळी, पर्यावरण हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न। यातील मुख्य घटक म्हणजे वृक्ष लागवड। मात्र काही जण याच वृक्ष लागवडीचा इव्हेंट करतानाही तुम्ही पाहिलं असेलच। मात्र फक्त वृक्ष लागवड न करता ती वाढवणे खूप महत्त्वाचे आहे हे अनेक जण विसरतात। आपल्याकडे तर एकाच खड्ड्यात अनेकदा वृक्षारोपण होताना आणि त्यावर लाखोंचा निधी खर्च करणारी यंत्रणा पद्धतशीर काम करते। पर्यावरण आणि निसर्गाच्या रक्षणासाठी मागील 3 दशके काम करणाऱ्या आणि यामुळेच विविध पुरस्कार मिळणाऱ्या मनीषा शेख यांना आज आपण भेटणार आहोत। चला तर मग पाहूयात मनीषा शेख यांच्या पर्यावरण प्रेमाच्या प्रवासाची कहाणी जागर नवदुर्गांचा या बायमाणूस विशेष मध्ये। नमस्कार, माझे नाव मनीषा आरिफ शेख। मी माझा जन्म जुन्नर तालुका सर्जनवाडी या ठिकाणी झालेला आहे आणि तिथं म्हणजे माझं बरेच 1, 2, 3, 4 वर्षाचं काही ते आहे ते बालपण गेलं। त्यानंतर माझ्या वडिलांची परिस्थिती थोडी हालाकीची असल्यामुळे मी माझे मामा आपले पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरमध्येच म्हणजे बोरी बुद्रुक या ठिकाणी गावठाण इथे गेले। काही शिक्षण माझे मामा यांनी केले, पण मला थोडीशी शिक्षणाची आवड होती। परिस्थितीनुसार मी मुंबई या ठिकाणी चेंबूर इथे माझं काही शिक्षण झालं। तिथे माझी मावशी नंदाताई डोमशे यांनी माझं बाकीचं काही शिक्षण केलं। ते शिक्षण करत असताना माझ्या एका वयानुसार म्हणतात की लग्न करावं लागतं। त्यानंतर मी परत माझ्या मामांकडे आल्याच्या नंतर माझं एक इंटरकास्ट मुलाबरोबर मी लग्न केलं। त्यांचे नाव आरिफ रमजान शेख आहे, ते पण खूप छान आहे आणि मला अशीच पर्यावरणाची आवड लागत गेली। त्यानंतर गेली आता अनेक जवळजवळ नाही म्हटलं तरी 17-18 वर्ष झालं मी पर्यावरणाचं काम करत आहे। अनेक झाडांची मी म्हणजे झाडं लावताना बऱ्याच लोकांबरोबर, खूप चांगल्या लोकांबरोबर मी काम करत गेले। म्हणजे अगदी मला काही माहीत नव्हतं त्यावेळेस मी मेधाताई पाटकर यांच्याबरोबर अनेक आंदोलनांमध्ये मी गेलेली आहे। त्यांच्याबरोबर मी काम करत आलेले। अण्णा हजारे आहेत, बरेचसे लोक आहेत की या सगळ्यांचंच नाव सांगण्यापेक्षा मी त्या लोकांबरोबर काम पण करत आले पर्यावरणाची आवड असल्यामुळं। नंतर काही ठिकाणी मी 2001 मध्ये मी पुण्यामध्ये गेले, धनकवडी या ठिकाणी। तिथे आमच्याकडे तळजाई परिसर आहे, खूप छान आहे, तळजाई टेकडी म्हणून आज त्याचं नाव खूप छान आहे। तिथे आम्ही एक झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतला, ते 2007 मध्ये। तिथे आम्ही अनेक प्रकारची झाडं लावली। तिथे खूप चांगली लोक माझ्याबरोबर होती। ते काम करत असताना ज्या काही आवडी निर्माण झाल्या, ज्या काही मी पर्यावरणाचं जे काही काम केलं, अनेक NGOचे मला पुरस्कार मिळालेले, अनेक NGOचे मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले, छोटे आहेत मोठे आहेत। पण ते पुरस्कार ज्यानंतर मला मिळाले त्यानंतर मला एक आवड निर्माण होत गेली की काम खूप छान आहे, म्हणून नुसतं कामच करायचं असं नाही, पण ते काम आपण कसं केलं पाहिजे की ते लोकांना दिसलंही पाहिजे आणि ते काम चांगले असलं पाहिजे। पर्यावरण क्षेत्र खूप छान आहे। पर्यावरण क्षेत्रामध्ये अनेक मोठी लोक काम करतात, अनेक संस्था काम करतात, अनेक लोक त्यावर काम करतात। पण मी माझं वेगळ्या पद्धतीचं जे काम करत असताना खूप नाव झालं। एक मनीषा शेख हे कोण आहे, काय आहे,
हे चांगलं काम मी करत असल्यामुळं मला हे नाव मिळालं. हे काही नाव असंच मिळालं नाही. मग आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही वृक्षारोपणं केलेली आहे. त्यासोबत आपले गावचे, आपल्या तालुक्याचे आमदार असतील, शरद सोनवणे साहेब असतील, बेनके साहेब असतील, आशाताई असतील, अनेक खूप लोक आहेत म्हणजे आपल्या तालुक्यामधले. त्या लोकांबरोबर काम करत असताना आपला एकच तालुका असा टार्गेट न ठेवता काही वेळेला आम्ही कोल्हापूरमधून सुद्धा बरीचशी झाडं लावलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये, सिन्नरमध्ये असे अनेक ठिकठिकाणची छोटी छोटी गावं आहे. या ठिकाणी आम्ही बरीचसे वृक्षारोपण केलेली आहे आणि त्यातली काही झाडं आम्ही जगवण्याचाही 100% प्रयत्न केलेला आहे. काय होतं, मनीषा शेख हे नाव आज सगळ्यांना माहिती आहे किंवा माझं एक चांगलं नाव झालं. पण पर्यावरणामध्ये जे मी काम केलं ते मी कसं केलं, प्रत्येकाचा हाही प्रश्न असतोच. तर ते पर्यावरणाचं काम असं केलं की मी एकदा कोल्हापूर या ठिकाणी जाताना पारगाव खंडाळा येथे विजयराजे ढमाल ह्यांची माझी भेट झाली. तर त्यावेळेस त्यांचा वृक्षारोपणाचा खूप सुंदर कार्यक्रम चालू होता. तर मी तिथे 1-2 मिनटासाठी थांबून मी तो कार्यक्रम आवर्जून पाहिला. त्यांनीही मला बोलवलं. पण तो वृक्षारोपण करत असताना विजयराजे ढमाल यांच्याशी ज्यावेळेस बातचीत झाली त्यावेळेस ते म्हटले की मॅडम, पर्यावरण हे क्षेत्र खूप छान आहे आणि तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही यामध्ये आमच्यासोबत या. म्हणून मलाही आवडलं आणि त्या क्षेत्राची जशी मला आवड लागत गेली त्या ठिकाणी मग अनेक ठिकाणी कुठे एखाद्या ठिकाणी आता मी ज्यावेळेस सोलापूरला एकदा जात असताना सुद्धा असंच झालं का त्या ठिकाणी खूप झाडं, रस्त्याचं काम चालू होतं. टेंभुर्णी या विभागामध्ये रस्त्याचं काम चालू असताना त्यांनी अनेक वडाची झाडं काढलेली होती. मला ते खूप वाईट वाटलं. तर मी त्यांना हा प्रश्नही केला की तुम्ही ही झाडं लावलीत, मग ही काढलीत पण तुम्ही लावणार आहात का? ते म्हटले हो मॅडम, ही झाडं जी आम्ही काढलेली ती परत JCPच्या साहाय्याने आम्ही त्यांना अगदी खड्डे वगैरे व्यवस्थित घेऊन ती झाडं परत लावून आणि ती जगली पाहिजे, हे आम्हाला करायचं. म्हटलं ठीक आहे, पण मला हे माझ्यासमोर सुद्धा होतं आणि मला हे कामकाज बघायचं आहे. तर मी त्यांना ज्यावेळेस मी तिथे थांबले त्यावेळेस त्यांनी खरंच ती झाडं JCPच्या साहाय्याने, खूप झाडं होती म्हणजे ती जवळजवळ 200-300 झाडं असतील, ती झाडं त्या लोकांनी लावलेली आहे. आणि आजही ती रस्त्याने छान, अगदी ती वडाची झाडं आजही रस्त्याने ती डोलताना दिसत आहेत. मी अनेक वेळा ती झाडं जाऊन बघत असते. आता मला ही प्रेरणा कशी मिळाली, तर माझे एक आदर्श स्थान ज्यांना मी आजपर्यंत मानत आले, मी त्यांना अनेकदा भेटले, त्या म्हणजे सिंधुताई सकपाळ. त्यांचं जर काम पाहिलं तर मी त्यांच्यापुढे शून्य आहे, कारण त्यांचं काम खूप मोठं आहे. अनाथाची मायांना असंच म्हटलं गेलेलं नाही आहे. त्यांनी म्हणजे त्यांची जी कामं मी पाहिली त्यामुळं मला अनेक कामं करण्याची ना, त्यांच्यामुळे मला खरंच म्हणजे माझ्या मनाला एक कुठेतरी वाटलं की माई जर इतकं काम करू शकतात तर मी का करू शकत नाही आहे. त्यांच्या इतपत नाही पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी मी माझं काम करण्याची सुरुवात केली. म्हणून मी माझं एक आदर्शस्थान मी माईंना मानते, त्या म्हणजे सिंधुताई सकपाळ. काय होतं, आपण हे सगळं ज्यावेळेस करत असतो, आज राष्ट्रीय लेवलच्या संस्था असतील, आपलं सरकार असेल, आपली लोक असतील, झाडं लावतायत, पण त्याच खड्ड्यामध्ये ज्यावेळेस तेच झाड येतं ते जगतंच असं नाही आहे. त्यासाठी सरकार असो, आपलं शासन असो, आपली लोकं असो, म्हणजे अगदी ग्रामीण पातळीवरती सुद्धा लोकं असो, त्यांनी काय केलं पाहिजे की जी झाडं लावतोय आपण, मग आपण हजारो झाडं लावतो, कुठे 500 लावतो, 600 लावतो, असं काही नाही. ती झाडं तुम्ही लावताय पण ती तितकीच जगली पाहिजेत, असे लोक विचार करत नाही. पण माझा स्वतःचा मुद्दा आहे की मी गेली जवळजवळ 17-18 वर्ष झाले, म्हणजे आता तशी तर 16 वर्ष तर पूर्ण झाली. हे 2 वर्ष आपले काही कोरोनाचे गेले असतील ठीक आहे, पण मी 16 वर्ष हे काम करत असताना आम्ही अनेक ठिकाणी झाडं लावलेली आहेत. कधी कधी 1000 लावलेली आहेत, कधी कधी किती लावलेली. पण तळजाई टेकडी अशी आहेत की तिथे आम्ही जवळजवळ त्यावेळेस 500 झाडं लावली होती. पण ती झाडं जगली पाहिजेत, नुसतीच लावली असं नाही, ती झाडं जगली पाहिजे. त्यावेळेस आम्ही टँकरनी पाणी त्यांना पुरवण्याचं काम केलं. त्यावेळेस माझ्याबरोबर माझे तिथले काही नगरसेवक होते, माझे सहकारी होते. पण माझं असं लोकांनाच नाही तर आपल्या पर्यावरण जे आपले मंत्री आहेत ते आहेत, ही लोकंसुद्धा ह्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला तर डोंगरामध्ये झाड जगलं पाहिजे यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू. पण शासन आम्हाला ती मदत करत नाही आणि ती मदत शासनाने केली पाहिजे. मी खूप वेळा प्रयत्न केला. लोक म्हणतात की काय मॅडम तुम्ही हे झाड लावतं ते जगतं का, असं तुम्ही आम्हाला सांगण्यापेक्षा सर्वसामान्य लोक असू किंवा आपलं शासन असू, या लोकांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ती झाडं जगली पाहिजे. ते एका झाडाने आपल्याला जे किती ऑक्सिजन मिळतं, त्या झाडांपासून किती लोकांना ऑक्सिजन मिळतं, मग ती झाडं कुठली लावली पाहिजे. तुम्ही झाडं औषधी असतील, तुम्ही म्हणजे सगळीच झाडं आली पाहिजे, वड, पिंपळ, चिंच,
म्हणजे सगळी झाले पाहिजे. आपल्या आजूबाजूला एक तरी झाड प्रत्येक व्यक्तीने लावलं पाहिजे. मग तुमच्या काही शाळा असतील, त्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांनी प्रत्येक मुलाला एक झाड देऊन हे तुमच्या घरी लावा, तुमच्या घरच्या लोकांना सांगा, हे झाड जगवा. म्हणजे हे काम करत असताना म्हणजे शिक्षक पण असायला पाहिजे त्यामध्ये. जसं मुलांना शिक्षण देतात तसं पर्यावरणाचं सुद्धा शिक्षण दिलं गेलं पाहिजे. ते आपल्या कुटुंबातल्या माणसाला असू देत, कुणालाही असू देत, एक झाड लावून ते जगलं पाहिजे. ही माझी खूप इच्छा आहे. कधी कधी लोक आम्हाला टार्गेट करतात की तुम्ही झाडं लावतायत ते जगत नाही. का जगत नाही? तर तुमची मदत आम्हाला पाहिजे ना, तुमची मदत आम्हाला पाहिजे. मग तिथे ते झाड जनावर खातंय का, ते झाड यांनी जगवलं आहे का, त्या झाडाला पाणी घालण्यासाठी किंवा ते झाड मोठं करण्यासाठी म्हणजे ही सरकारची किंवा शासनाची किंवा तुमची आमची नाही, ही सर्वसामान्य लोकांची ही आज काळाची गरज आहे का ते झाड जगलं पाहिजे. तर आता होतंय काय, आपल्याकडे कसं झालंय की परदेशी वृक्षांना जास्त स्थान मिळायला लागलं आहे. आणि आपली जी वृक्ष होती, म्हणजे प्रत्येक बांधावर आम्ही बघायचं लहानपणी का खूप झाडं असायची. त्या झाडाच्या सावलीमध्ये आम्ही खेळायचं, बसायचं, उठायचं, बागडायचं. आज प्रत्येक बांधावरती ते झाड दिसतच नाही आहे. म्हणजे आपल्या शासनाने काही एक अहवाल आणलेले आहेत किंवा त्या अहवालानुसार म्हणजे आपल्याकडे परदेशी झाडांना जितका वाव मिळाला आहे, तर मला असं वाटतं की आपण त्या झाडांना वाव न देता आपण आपल्या ह्या वृक्षांना म्हणजे वड, पिंपळ, बाभळ, कुठली म्हणजे अनेक प्रकारची झाडे, ह्या सगळ्यांना आपल्या म्हणजे भारतात आपल्या देशात आपल्याला त्या झाडांना वाव मिळाला पाहिजे. असंच एकदा ह्या झाडांचं म्हणजे मला आवड असल्यामुळं तर मी तर सांगितलंच, ते डबल सांगते. पण मी फिरत असताना मी एकदा ठाणे जिल्ह्यामध्ये मुरमाड या ठिकाणी खुटल म्हणून एकल गाव आहे, त्यांना एकल पण म्हणतात, तिथे मी एकदा गेले होते. तर तिथे मी ती झाडांचे जे प्रकार पाहिले, अनेक मोहाची झाडं होती, उंच उंच झाडं होती, मोहाची असतील, बांबूचे असतील, अनेक प्रकार होते. तर त्या झाडांमध्ये ते खूप गर्दीमध्ये राहत होते. तर तिथे एक काका होते. मी त्यांना विचारलं की काका, तुमची ही जी झाडं आहेत तुमच्या अगदी घरापर्यंत म्हणजे तुम्ही म्हणाल तर पार अगदी तुमच्या घराच्या याला टेकलेली झाडं आहेत, तरी तुम्ही कधी तोडत नाही, याचं कारण? तर मला त्या काकांनी खूप सुंदर उत्तर दिलं. म्हटले की मॅडम, ही जी वृक्ष आमच्या दारापर्यंत आले म्हणूनच आज आम्ही सुखाचा पाऊस आणि शांततेचा गारवा आम्ही त्या झाडांखाली घेतोय. आणि आम्ही आमच्या मुलांपेक्षा त्या झाडांना खूप जीव लावतोय. आम्हाला आमची देशी झाडं आहेत ही वाचवायची, म्हणून आम्ही हे तोडत नाही. मला खूप आवडलं की त्यांचं ते उत्तर जे होतं ते मला खूप आवडलं. आणि मी माझ्या प्रत्येक लोकांना हेच सांगते की आपली देशी झाडं वाचवा. काम करत असताना मी ह्या छोट्या मोठ्या सगळ्या पर्यावरणाचं काम करत असताना एका माझ्या संस्थेने माझी दखल घेतली आणि त्यांनी मला असं सांगितलं की मॅडम, तुम्ही आमच्यासोबत का काम करत नाही? म्हणून ठीक आहे म्हटलं, चालेल. मी त्यांच्यासोबत काम करत असताना बरीचशी मी कामं केली, त्यातनं मला छोटे मोठे पुरस्कार मिळाले, माझं नाव झालं. पण ठीक असतात, काय असतं, आपण काम करत असताना काही हेवे दावे असतातच, असं काही नाही. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, एवढं मोठं चांगलं आपलं नाव होत असताना आपण अनेक लोकांना जोडले जाऊ, म्हणून मी माझी स्वतःची एक संस्था स्थापन करायचं ठरवलं. आणि मग मी नागरिक पर्यावरण वन्यजीव संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य याची मी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहे. मी पुण्यामधून ती संस्था, मी माझी स्वतःची संस्था स्थापन केली. आज माझ्याबरोबर 200-400 लोक काम करतात, खूप सुंदर काम करतात. आणि पर्यावरण वाचलं पाहिजे याच्यावर आम्ही जास्त भर देतो. अनेक ठिकाणी आमचे छोटे मोठे कार्यक्रमही होतात, त्यातून राष्ट्रीय लेवलचे सुद्धा आज मला पुरस्कार मिळालेले आहेत. आणि काय होतं, संस्था आपण ज्यावेळेस स्वतः असतो त्यावेळेस आपण ह्या कामामध्ये आपल्याला काम करताना गोडी तर निर्माण होतीच, पण यामध्ये अजून चांगलं काम आपण करू शकतो याची एक आपल्याला शाबासकी मिळालेली असते. म्हणून मी माझी स्वतःची एक संस्था स्थापन करून मी आज काम करते. काय होतं, हे काम करत असताना अनेक ठिकाणी अनेक गावी मला जाण्याचा योग आला. यातच असं एकदा कोतुळ हे गाव आहे, फार मागासलेले डोंगराळ भागामध्ये. त्या ठिकाणी मला काय त्यांचं इन्व्हिटेशन होतं म्हणून मी गेले होते असं नाही, पण मला त्या ठिकाणी शाळा दिसली, अनेक मुलं खेळत होती आणि जो शाळेचा परिसर होता त्या ठिकाणी मला झाडं दिसली नाही. म्हणून मी स्वतः त्या शिक्षकांना जाऊन भेटले आणि त्या शिक्षकांना भेटल्यानंतर मी त्यांना मी स्वतः सांगितलं की सर, मला तुमच्या शाळेमध्ये 2 मिनटं बोलायचं आहे.
तर तुमची परवानगी असेल तर मला थोडंसं पर्यावरणावरती बोलायचं आहे, तर चालेल का? सरांनी मला परवानगी दिल्यानंतर मी तिथे 4थी 5वीचे वर्ग होते. त्या वर्गातल्या प्रत्येक मुलांना मी ते पर्यावरणाविषयी छोटीशी माहिती दिली आणि त्यानंतर सरांना मी सांगितलं की ह्या शाळेमध्ये बाहेरची जी बाजू आहे तुमची पटांगणातली, तिथे काही झाडं लावली गेली पाहिजे, तर ती झाडं मी स्वतः तुम्हाला देईल. तर आपण तिथे काही झाडं दिल्याच्यानंतर त्यांनी छानशी ती झाडं लावली. स्वतः माझ्या हस्ते त्याचं वृक्षारोपण केलं. मी स्वतः तिथे झाडं लावली. तर त्यातली आम्ही 50-60 झाडं लावली होती, पण त्यातली आजही 20-1 झाडं जिवंत आहेत आणि छान मोठी झालेली आहेत. म्हणजे काम करत असताना मी कुठे कुठे जाते, कुठल्या मला आवड आहे, त्यामुळे मी तिथली माहिती घेते. एकदाच असं त्याच यामध्ये मी काम करत असताना मी सहज माझ्या मिस्टरांना म्हटलं की कुकडी नदीचा उगम कुठे पावलेला आहे, मला ते ठिकाण पाहायचं आहे. म्हणून ते मला तिथे घेऊन गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर आपलं कुकडेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर एक छान कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये मला असं वाटतं की जुनी लोकं, म्हणजे पहिली लोकं एक 25-30 वर्षाच्या काळामागं किंवा 10-20 वर्षाच्या मागे ती लोकं तिथे पाणी पित असतील आणि तेच पाणी त्यांना प्यायलाही असेल. तर तिथे काही महिला कपडे धुत होत्या अगदी त्या कुंडामध्येच. ते मला काय पाहवलं नाही. तर मी त्या महिलांना प्रश्न केला की हे असं का केलं तुम्ही? असं चांगलं नाही आहे, हे कुंड आहे. आज कुकडेश्वर म्हणजे जिथे आपल्याला आज पाणी दिलं आहे तिथे ते उगम पावलेलं आहे, इतक्या चांगल्या आणि म्हणजे ते तीर्थ म्हटलं जाईल त्या पाण्याला आपण. तर ते मला थोडंसं उलट बोलायला लागल्या. मग तिथले जे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, तिथले पोलीस पाटील आहेत, त्यांना स्वतः आम्ही संपर्क साधला. त्यांना तिथे स्वतः मी बोलून घेतलं त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेला. तर त्यांना मी हे सगळं त्यांच्या कानावर घातलं की साहेब असं असं चालू आहे आणि आपल्या एवढ्या पावनभूमीमध्ये हे घडत असताना तुम्ही ते पाहताय, हे काही योग्य नाही आहे. मग त्याची दखल आपले पत्रकार, माझी जी काही आपली तालुक्यातली काही पत्रकार लोक, मी स्वतः त्यांना बोलवलं. त्यात किरण वाजगे यांनी मला खूप मदत केली त्यावेळेला. ते स्वतः आले तिथे, त्यांनी ते पाहिलं आणि खरोखरच त्याच्यावर खूप बातम्या आल्यामुळं त्या कुंडातलं म्हणजे ते जे काय बायका जे धुणं, काय जे कपडे, ते सगळं जे चालू होतं ते बंद झालं आणि आज ते कुंड स्वच्छ आहे. आता एवढं 1-2-4 वर्षात मी गेलेली नाही आहे, पण ते स्वच्छ झालं. ते मला माझं स्वतः एक काम केल्याचं मला खूप छान आणि मला समाधान वाटलं माझ्या मनाला. काय होतं, आपण फक्त पर्यावरणावर भर न देता वन्य प्राणी यांच्याकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्या म्हणजे अगदी काय म्हणतो की आपण कधी रस्त्याने चालताना तो आपल्या बाजूने जाईल असंही होतं. काम करत असताना एकदा काय झालं की मला असा अनुभव नाही, तर म्हणजे मी त्या क्षणाची साक्षीदार आहे की 35 सावरगावमध्ये रात्रीची वेळ होती आणि 5 वर्षानंतर त्यांना मूलबाळ नव्हतं. त्या बिचाऱ्या मातेला एक मुलगी झाली होती, तिचं नाव सलोनी होतं आणि रात्री 9 म्हणजे तिचा तो 2 वर्षाचा वाढदिवस त्यांनी साजरा केला होता आणि एक शेजारच्या आजोबा तिला प्रेमाने घेऊन जात असताना त्यांच्या बाजूला खूप मोठा चिक्कूचा बाग होता. तर त्यातून त्यांनी बिबट्याने त्यांच्यावरती झडप घातली आणि त्या 2 वर्षाच्या बाळाला उचलून नेलं. तर तिला ज्यावेळेस ते फरफटत नेलं होतं, मी एका कार्यक्रमामध्ये होते, तिथे मला फोन आला रात्रीचा. मी कुठलाही विचार न करता मी त्या ठिकाणी पोचले, तिथली वस्तुस्थिती पाहिली. म्हणजे त्या आईच्या वेदना जाणून घेण्या इतकी माझी त्यावेळेची परिस्थिती नव्हती, कारण त्या आईचा हंबरडा वगैरे ते मला फार वाईट वाटलं होतं. आणि मी तिथे गेल्याच्या नंतर त्यावेळेस जाता आणि हे सगळी वस्तुस्थिती तिथली पाहता रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजल्याच्या नंतर मी तिथल्या फॉरेस्ट अधिकारी काळेसाहेब असतील वगैरे या सगळ्यांना मी फोन केला. 12:30 वाजता ज्यावेळेस ते तिथे आले, तर त्यावेळेस मी किरण वाजगे वगैरे हे सगळं करत असताना माझ्याबरोबर अनेक पत्रकार होते. म्हणजे किरण वाजगेच नाही तर अनेक आपल्या तालुक्यातले पत्रकार होते. त्याच वेळेस मी त्यांना पिंजऱ्याची मागणी केली. रात्रीच्या 1 वाजता आपल्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी तिथे पिंजरा लावला आणि तो जो वाघ होता, म्हणजे तो जो बिबट्या होता ज्याने हल्ला केला होता, तो रात्री 12:30-1च्या नंतर म्हणजे काहीतरी त्याला थोडासा पकडता, तो त्या पिंजऱ्यामध्ये येता वेळ गेला, पण त्या रात्री त्या वाघाला पकडलं आणि घेऊन गेले ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक लोकांनी भेटीगाठी दिल्या, त्यांना सगळं झालं. पण वन्य प्राणी आपण म्हणतो असं नाही आहे, कारण आज आपण जंगलाच्या दिशेने आज सिमेंटची ज्या आज मोठ्या मोठ्या उंच इमारती झालेल्या आहेत, आज आपल्या तालुक्यासारखं तर सुंदर वातावरण कुठे नाही आहे. पण हे जे आपण आपण जे म्हणतो सिमेंटचं
जंगल जे त्यांच्याकडे घेऊन चाललेलं आहे. त्यामुळे हे असे मानवी हल्ले अनेक ठिकाणी होतात, करतात. त्या ठिकाणी आपण जातो, बोलतो, बघतो, पण हा प्राणी वाचवायचा आहे आपल्याला. त्यामुळं आपले तालुक्याची लोक असतील, जिल्ह्याची लोक असतील किंवा आपले इतर लोक असतील, त्याबरोबर माझं सरकारसुद्धा, म्हणजे सरकार काय माझं आहे असं नाही म्हणत, पण आपले सरकार यंत्रणासुद्धा असेल, तर ह्या सगळ्यांनी जर आपल्याला मदत केली तर आपला प्राणीसुद्धा वाचणार आहे. ते अनेक असं ज्यावेळेस घडलं त्यानंतर मी आपले तालुका आमदार आपले शरददादा सोनवणे ह्या सर्व लोकांशी मी त्यावेळेस संपर्क साधला की दादा असं असं झालेलं आहे आणि आपल्याला कुठेतरी बिबट्याही आपला वाचला पाहिजे, म्हणजे आपला वन्यजीवसुद्धा वाचला पाहिजे. यासाठी मी दादांना बोलल्याच्या नंतर दादांनीसुद्धा त्याच्यावर खूप चांगलं काम करताना आज आपल्याकडे बिबट सफारी ही आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे. म्हणजे आपला बिबट्या वाचला याचाही मला जास्त आनंद होतो आहे. तर आपल्या तालुक्यामध्ये बिबट्यांची गणना वेळोवेळी होती आहे. म्हणजे आपला अगदी फॉरेस्टचे अधिकारीसुद्धा असतील, ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी अगदी वेळेमध्ये जाऊन त्यांना छानपैकी लोकांना मदत करतायत. पण आता काय झालेलं आहे की आपली जंगलं कमी झाल्यामुळं ते आपल्यावर हल्ले करतायत. यासाठी ठीक आहे, आज बिबट सफारी आपल्या तालुक्यामध्ये होणार आहे. दादांनी त्याच्यामागे अनेक लोकांनी त्याच्यामागे छानपैकी काम करत असताना ते होईलच. पण ज्या ठिकाणी आता मी बोलते, ज्या ठिकाणी मी बसलेली आहे, ही जागा आहे ही फॉरेस्टची आहे. मी वन अधिकारी यांना भेटून मी सांगितलं की साहेब हे जे आहे हे आज डोंगर आहे, इथे मी 7 वर्षापूर्वी आलेली आहे. इथे काहीच नव्हतं, पूर्ण उजाड होतं इथे. इथली लोकं असतील, बाहेरची लोकं जी काही येतात इथे, म्हणजे अगदी हुल्लडबाजी होते की आपण पाणी पितो, ती बॉटल असेल, आपण ज्या डिशमध्ये खातो म्हणजे ते ताट असेल, ते प्लॅस्टिकचं ताट असेल, तर ह्या डोंगरावरती ते झालं तर मी माझे लोकं असतात इथे, मी त्यांना सर्वांना ते गोळा करायला सांगते. ते एका ठिकाणी खड्ड्यामध्ये पुरलं जातं समोर, कारण इतकं छान वातावरण आहे की जिथे आई कळमजाईचं मंदिर आहे तिच्या सानिध्यामध्ये आपण वातावरण कसं ठेवायला हवं. तर मी माझ्या मिस्टरांना सांगून मी म्हटलं की आपण ह्या डोंगरावरती छान झाडं लावूयात. मग ती झाडं कुठली लावली पाहिजे, तर त्या झाडांचा इथल्या लोकांनासुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे. मग ती झाडं लावत असताना मी वड आहे, पिंपळ आहे, जांभूळ आहे, कदम आहे, अर्जुन सादडा आहे, अगदी निरगुडी. आता आपण निरगुडी म्हणतो तर ती काय कामाची नाही असं नाही, कारण निरगुडीपासून अनेक औषधं तयार होतात. म्हणून निरगुडी असेल, प्राणी पक्षी बसतात म्हणून मी त्यांच्यासाठी छोटी त्यांना ज्यापासून काहीतरी फळं खाता येतील अशी छोटी फळांची झाडं लावलेली आहे. फुलपाखरू आपण खूप म्हणतो, फक्त ते सुंदर आहे, पण जर तुम्ही जिथं फुलंच लावणार नाही तर ते फुलपाखरू येणार कसं. म्हणून अनेक प्रकारची फुलांची झाडं लावलेली आहे की अगदी कोरपडपासून असेल तर त्या झाडांवर ज्यावेळेस ते येतात, बसतात, ते अगदी छान वाटतं. आणि ही झाडं ज्यावेळेस लावली त्यानंतर मध्ये एक 4 वर्षापूर्वी आपल्याकडे खूप भयान वादळ आलेलं होतं. त्या वादळामध्ये अनेक प्राणी पक्षी लांबपर्यंत गेले होते. पण आम्ही ज्यावेळेस अजून काही नवीन झाडं लावली, त्या झाडांमुळं अजून नवीन पक्षी ज्यावेळेस आम्ही रोज बघतो ना, नवीन एक पक्षी येतो इथे. त्या पक्षाकडे बघताना, त्या फुलपाखरांकडे बघताना, या झाडांकडे बघताना जो आनंद मिळतो ना, तो कशामध्येच नाही आहे. त्यामुळं मी माझ्या आजच्या ह्या आपल्या पर्यावरण प्रेमींना किंवा माझ्याबरोबर एनजीओवरती काम करणाऱ्या माझ्या अनेक लोकांना मी हे सांगते, एक तरी झाड लावा. तुम्ही 100 झाडं लावताय, ती 100 झाडं नका लावू. तुम्ही 10 झाडं लावा, पण त्यांना जगवण्याचा 100% प्रयत्न करा आणि मग तुम्ही अनुभव घ्या की त्यातला आनंद काय आहे ते. आत्ता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे, त्यामुळे माझ्याबरोबर असलेल्या अनेक नवदुर्गा आहेत. आता ह्या घटस्थापनेच्या वेळेला प्रत्येक एक खूप चांगले कार्यक्रम घेतले जातात, खूप चांगले कार्यक्रम होतात, सगळं काही होतं. पण माझ्याबरोबर ह्या असणाऱ्या सगळ्या नवदुर्गा, म्हणजे माझ्याबरोबर असणाऱ्या प्रत्येक, मी काय असं म्हणणार नाही का मीच, पण माझ्याबरोबर असलेल्या प्रत्येक नवदुर्गेला मी एवढंच सांगेल, तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या कुंडीमध्ये एकतरी तुळस असू द्यात, तिथे एकतरी झाड असू द्यात. आणि तुम्ही जर ग्रामीणमध्ये असाल तर ग्रामीणमध्ये इतकं आपण वृक्षारोपण वाढवलं पाहिजे की आपण सर्व महिलांनी हे काम करताना आपली दखल कोणी नाही घेतली तर शासन आपलं दखल कसं घेईल असं आपण काम केलं पाहिजे. हे मी माझ्या सर्व नवदुर्गांना हात जोडून विनंती करते आणि नवरात्रीच्या मी सर्व माझ्या महिलांना शुभेच्छा देते. धन्यवाद.
जागर नवदुर्गांचे या विशेष भागाचे आजचे प्रायोजक होते जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित खोडद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे।